हरिनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। योगेश्वरी माता की जय। संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। भागल्या मज वाहातील कडिये, त्यांची याने जोडे सर्व सुख, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। सरी चरण संतातिया, सरी चरण संतातिया, सरी चरण संतातिया। कृपादाने कथेचा विस्तार, श्री क्षेत्र तिळापूर या पवित्र पावन भूमीमध्ये जोगेश्वरी तरुण मंडळ या मंडळाच्या सहयोगाने आणि जोगेश्वरी वस्तीवर जोगेश्वरी माताचं या पवित्र दरबार, जागृत देवस्थान, जोगेश्वरी माता आणि यांच्या पवित्र दरबारामध्ये हा शारदीय नवरात्र उत्सव महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। गेली 25 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे, म्हणजे 25 वर्षे झाले, म्हणजे हा रौप्य महोत्सव आहे। अतिशय गोड कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला सर्वच सद्गुणी रथी महारथी मृदंगाचार्य, संगीतरत्न गायनाचार्य हे उपस्थित आहेत। गावातील सर्व थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे आणि प्रामुख्याने विशेष करून आपल्या गावातील जी तरुण मंडळी आहे, या तरुण मंडळीच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम चालू आहे। स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुवर्य बंशी महाराज तांबे आणि वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी, वैकुंठवासी नाशिककर बाबा यांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि परमपूज्य राजाराम महाराज तुवर आणि पूज्य मच्छिंद्रजी महाराज शास्त्री यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम अतिशय गोड स्वरूपात चालू आहे। मच्छिंद्रजी महाराज आणि नारायण महाराज ससे, त्याचप्रमाणे आदरणीय चोरमले महाराज शास्त्री, या सर्वांच्या अथक परिश्रमातून आणि कष्टातून हा सुंदर असा कार्यक्रम चालू आहे। कार्यक्रमाचं स्वरूप फार मोठं रौप्य महोत्सव आहे। हा स्वरूपाने जरी
आपल्याला लहान वाटत असला तर याची जी पवित्रता आहे, महानता आहे, ही फार पवित्र कार्यक्रम, मोठा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम बघून मला असा अतिशय आनंद झाला आहे. मी भारावून गेलो आहे. आणि एक संकेत होतो आहे मला की आपला जो हा शारदीय नवरात्र महोत्सव आहे, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे, हा कार्यक्रम जगदंबा माता जोगेश्वरी यांना पावन झालेला आहे. आणि त्या प्रसन्न आहेत आपल्यावर. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, भारतामध्ये अनेक प्रकारचे महोत्सव असतात. रामनवमीचा एक महोत्सव आहे, हनुमान जयंतीचा महोत्सव आहे, महाशिवरात्रीचा महोत्सव आहे, आषाढी वारीचा, कार्तिकी वारीचा, दत्त जयंती, गीता जयंती, अशा अनेक प्रकारचे महोत्सव आहेत. आणि शारदीय नवरात्र महोत्सव हा एक मोठा, प्रामुख्याने मोठा पवित्र महोत्सव आहे. ही मोठी पर्वणी आहे. या ठिकाणी ही सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी मंडळी, जे नाव लिहिलेले ते आहेत ना सगळे. कधी कधी असं होतं ना, नाव एकाचे असतात दुसरेच असतात उपस्थित. पूज्य आदरणीय मृदंगाचार्य हरिभाऊ महाराज पिसाळ बाबा रामकृष्णारी, सागर महाराज टेमक, शत्रुघ्न महाराज, रामभाऊ महाराज कोळेकर, गायनाचार्य काशीनाथ महाराज पवार, चांगदेव महाराज चोरमले, बाबासाहेब महाराज चोरमले, अशोक महाराज राशीनकर, मच्छिंद्र महाराज थोरात, गंगाधर महाराज आचपळ, संपत महाराज जाधव, ऋषिकेश महाराज वालेकर, शंकर महाराज जाधव, पांडुरंग महाराज जाधव, धोंडीराम महाराज तमनर, दत्तो भाऊ चोरमले, विजय गरदरे, बाळकृष्ण आचपळे, संपत मुंढे, पुंडलिकराव पवार आणि नारायण महाराज तुवर, सीताराम महाराज काकड, शिवाजी महाराज काकड, दौलत महाराज जाधव, दत्तात्रय महाराज कोळेकर, ज्ञानदेव महाराज, चांगदेव महाराज राशीनकर, हे सर्व साधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता मी ज्यांच्याबरोबर इथं कार्यक्रमाला आलो आहे, तिळापूरला आपल्या, असे आपल्या भागाचं वैभव आदरणीय कर्णासाहेब आवटी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलास भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व गावकरी मंडळी उपस्थित आहेत. आणि आता ज्यांचे नावं घेतलीत त्यांच्यावर जेवढं प्रेम आहे ना, तेवढंच प्रेम ज्यांची नावं घ्यायची राहिली त्यांच्यावर आहे. तुम्ही पुरुष तर साक्षात या ठिकाणी पांडुरंग आहात, पंढरीनाथ आहात, श्री विठ्ठल आहात आणि ह्याच्या माता माऊल्या आहेत. तुम्ही साक्षात आदिशक्ती देवी आहात. हा कार्यक्रमच तुमचा आहे. महिला मंडळाचा कार्यक्रम आहे. अनेक कार्यक्रम होतात, परंतु हा शारदीय नवरात्र जो उत्सव आहे तो विशेष थाटामाटात वैभवात संपन्न होतो आहे. तर अतिशय गोड प्रसन्न वातावरण आहे. या ठिकाणी मला येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. मला इथं आल्यानंतर अतिशय आनंद झाला, खूप प्रसन्न वाटलं. ही रथी महारथी मंडळी सर्व गायक वादक आहेत. आई जगदंबेच्या दारात आपण कीर्तनासाठी जो अभंग कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे, संत सम्राट जगद्गुरु तुकोबरा यांचा संत प्रकरणातील
आणि सगळ्याच्या पाठ असणारा हा अभंग आहे. या अभंगानेच परमार्थमध्ये माणसाची सुरुवात होते. माणूस टाळ घेऊन वाजवायला शिकायच्या अगोदर हा अभंग पाठ असतो. आणि हा अभंग म्हणजे परमार्थिक माणसाची शेवटची अवस्था सांगणारा हा अभंग आहे. कधी कधी तर मला असं वाटतं, आता या ठिकाणी सर्व मोठमोठे महात्मे आहेत, छोटे माऊली आहेत वाटतं, कीर्तनकार छोटे माऊली, मुंडे महाराज. छोटे माऊलीचे म्हणजे चौकार षटकारच होणार आहेत इथं. आणि मी आपला भोळा भोळा माणूस आहे. मला काही एवढं कीर्तन येत नाही, प्रवचन येत नाही. मी आपला साधारण माणूस आहे. कीर्तन प्रवचन करणं हे परमार्थाचं एक अंग आहे. दोंडा महाराजांचं मी एक कीर्तन ऐकलं होतं लहानपणी. म्हणजे मी लहान असताना दोंडा महाराजांचं कीर्तन ऐकलं होतं. म्हणजे आणखीन बी लहानच आहे बरं का. म्हणजे लहानपणी ऐकलं म्हणजे आणखीन बी लहानच आहे. परंतु दोंडा महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातील अग्रगण्य प्रकांड विद्वान होते आणि एक सिद्ध महात्मा पण होते. कधी कधी माणसं विद्वान असतात परंतु साधू असतीलच असं काही सांगता येत नाही. परंतु ते साधूही होते. ते जेव्हा गेले, हा देह त्यांनी ठेवला, ही बातमी त्यांच्या पत्नीला समजल्याबरोबर त्यांनी सुद्धा देह ठेवला होता. लगेच 1 मिनिट सुद्धा विलंब नाही झाला. आणि दोघांचा विधी एकत्रच केला होता. मग पंढरपूरला दोंडा महाराजांनी परमार्थ शब्दाची व्याख्या केली होती. कीर्तन प्रवचन करणं हाही परमार्थ आहे. ओल्या पडद्याने पाणी घालणं, दान धर्म करणं हाही परमार्थ आहे. पण परमार्थ या शब्दाची पूर्ण व्याख्या तेव्हाच होते जोपर्यंत माणूस समाजासाठी मरत नाही. जोपर्यंत माणूस समाजासाठी मरत नाही तोपर्यंत त्याचा परमार्थ ठरत नाही. असा परमार्थ. मग परमार्थ कसा पाहिजे? सगळ्या ठिकाणी माणसाला समदृष्टी असावी. सगळ्या जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. सर्व ठिकाणी परमेश्वराचं दर्शन घडावं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना गाढवात देव दिसले. भक्त प्रल्हादाला खंबात देव दिसले. कमाल महाराजांना फुलात देव दिसले. आणि अलीकडच्या काळात संत बाळूमामाला मेंढीत देव दिसले. मेंढीत देव दिसले. म्हणजे सर्व ठिकाणी ईश्वर सर्वभूतानां. सर्व ठिकाणी माणसाला परमेश्वराचं दर्शन घडावं. आणि सर्व ठिकाणी जर परमेश्वराचं दर्शन घडलं तर केसी भानगडी होतील का हो? बांध ठोकरीतील का एकमेकाची? सर्व ठिकाणी जर ईश दर्शन घडलं तर फौजदारी होणार नाही, भांडण होणार नाही, कोणी कोणाला शिवी देणार नाही. सकळा ठाई भगवत भाव ऐसा सकळा ठाई भगवत ऐसा अनुभवया ऐसा अनुभवया अनुभवया देव गला जवळी आसे
पापनाशे दरुषणे पापनाशे दरुषणे पापनाशे दरुषणे दया जवळिया पापनाशे दरुषणे पापनाशे दरुषणे पापनाशे दरुषणे पूज्य महाराजांनी अतिशय समर्पक प्रमाण दिलं बघा, गोड प्रमाण दिलं, ज्याला सर्व ठिकाणी परमेश्वर दिसतो, सगळ्यात परमेश्वर दिसतो, त्याचं दर्शन घडल्याबरोबर पापाची होळी होते, पापच शिल्लक राहत नाही. आणि संत महात्म्यांनी, जगद्गुरु तुकोबरायांनी, माऊली ज्ञानोबरायांनी, संत नाथ महाराजांनी, चोखामेळांनी, गोरोबा काकांनी पहिल्यापासून समानतेची शिकवणूक दिलेली आहे आणि सगळ्याला सारखा अधिकार दिला आहे का नाही. पण आता झालं हे असं हम दो हमारे दो हिंदूसाठी, हे आताच झालंय का म्हणून काय नो, हम दो हमारे दो हे फक्त हिंदूसाठी आहे बरं का. मग सगळ्यासाठीच पाहिजे हम दो हमारे दो. त्याच्यामध्ये यहुदी, पारसी, ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू सर्वांना सारखं पाहिजे, हम दो हमारे दो. हिंदूला हम दो हमारे दो आणि अन्य धर्मियांना नाही तसं. मग असा एक कानून असावा, असा एक नियम असावा, ज्याला 2 मुलापेक्षा म्हणजे तिसरं अपत्य झालं की त्याला मतदानाचा अधिकार नसावा, है का नाही. तेव्हाच हे हिंदू समाजाला, हिंदू समाजावर खूप अन्याय होतो, न्याय मिळेल. मग सर्वांना सारखं, संत महात्म्याने सांगितलंय सर्वांना सारखा असावा. अहो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी किती सामाजिक कार्य केलं, मोठं कार्य केलं. त्यांनी मंदिरं बांधली, 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिरं बांधली, त्यांनी स्वतः बांधले बरं का मंदिरं. आता वर्गणी देणं सुद्धा लवकर बरं होत नाही आपल्याच्याने, वर्गणी देणं होत नाही आपल्याच्याने, पण त्यांनी एकट्याने स्वतः मंदिरं बांधली. आणि काशीच्या विश्वनाथ मंदिरावर त्यांनी 16 मन सोनं वाहिलं काशी विश्वनाथाच्या मंदिरावर. आता कोणी कोणाला अंगठी करी ना, पण 16 मन म्हणजे तोळा नाही बरं का, तोळा नाही, किलो नाही, मन मन 16 मन. अहो त्यांनी मनच अर्पण केलं भगवंताला, समाजाला त्यांनी मन अर्पण केलं. आणि हे मंदिर तरी हिंदू धर्माचं कार्य झालं, पण घाट बांधले ठिकठिकाणी नदीवर. त्या घाटावर सगळे कोणी बसतं, सगळ्या धर्माचे माणसं बसतात. बरं कुठं कुठं त्यांनी नदीवर पूल बांधले, त्या पुलावून काय फक्त हिंदू जातो का? सगळे जातात. म्हणजे सगळ्यासाठी त्यांनी ते कार्य केलं आणि म्हणून त्यांचं नाव आजही आपल्या हृदयात आहे, कंठात आहे. आणि आपण जे हे कीर्तन प्रवचन करतो मोठ्या आनंदाने, याला एकमेव कारण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राम मंदिरामध्ये 4 भाषणं झाले बरं का. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेला 4 भाषणं झाले. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचं भाषण झालं. हे देशाचेच नाहीत बरं का नुसते, हे जगाचे नेते आहेत मोदी साहेब. त्यांचं भाषण झालं. संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतचं भाषण झालं.
आणि राम मंदिराचे सेक्रेटरी चंपतराय त्यांचं भाषण झालं. आणि चौथं भाषण गोविंद आपल्या महाराष्ट्राचं रत्न, अहिल्यानगर जिल्ह्याचं रत्न, श्रीरामपूर तालुका बेलापूरचे गोविंदगिरीजी महाराज यांचंही भाषण झालं. या भारतामध्ये अनेक राजे रजवाडे होऊन गेले बघा, अनेक राजे झाले. एक 15व्या शतकामध्ये दुर्गादेवी राणी होऊन गेल्या. अतिशय शूरवीर तपस्वी राणी होत्या त्या. त्यांच्यासमोर शत्रूंचा निभाव लागत नव्हता अशा त्या राणी होत्या. 15 वेळेस त्यांनी शत्रूला परास्त केलं. अशा दुर्गादेवी त्या दुर्गा मातेच्या अवतारच होत्या. झाशीच्या राणी झाल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर झाल्या. मेवाडचे राजे झाले, राणा प्रतापसिंग झाले, अनेक राजे झाले. परंतु रामलल्लाच्या दरबारात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव निघालं. गोविंद महाराजांचंच नाव निघालं. मग महाराजांना काय अभिप्रेत होतं, आणि मग त्यांची जी इच्छा होती, असं आहे, बापाची इच्छा मुलाने जर पूर्ण केली तर बाप प्रसन्न होतो. बरोबर आहे की नाही? मुलगा जर कर्तबगार निघाला, त्याचं कौतुक झालं, सन्मान झाला, तर त्याचा आनंद त्या मुलापेक्षा त्याच्या बापाला जास्त होतो. तसं धर्माचं कार्य जर आपण केलं तर आपले जे पूर्वज आहेत छत्रपती शिवराय, ते आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना आवडेल, मग हे खूप सगळं आवड, प्रसन्न होतील ते. धर्माचं कार्य केलं पाहिजे. धर्म म्हणजे काय हो? हे हिंदू, यहुदी, पारसी, ख्रिश्चन, जैन, बौद्ध हे धर्म तर आहेतच आहेत, पण खरं धर्म म्हणजे काय? अहो, धर्म म्हणजे धारणा धर्म इत्याहुः. धर्म शब्दाची सोपी व्याख्या ही आहे की माणसाने माणसासारखं वागणं हाच खरा धर्म आहे. एखादा जण नाही का जरा स्वैराचाराने वागायला लागला, अतिचार करायला लागला, तर माणसं त्यांना म्हणतात, अहो जरा धर्माने वागा. धर्माने वागा म्हणजे माणसासारखं वागा, माणसासारखं राहा, पशुतुल्य राहू नका. मग माणसाचा धर्म काय आहे? माणुसकी हाच माणसाचा धर्म आहे. पाण्याचा धर्म काय आहे? शीतलता. त्याने त्याच्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. सूर्याचा धर्म काय आहे? उष्णता. सूर्य जर गार लागायला लागला तर समजा त्याने त्याचा धर्मच सोडला, आहे का नाही? चंद्राचा धर्म काय आहे? शीतलता. पाण्याचा धर्म थंड. माणसाचा धर्म मनुष्यत्व किंवा माणुसकी, माया, प्रेम करणं हा माणसाचा धर्म आहे. म्हणून माणसाने माणसासारखं वागणं, स्वैराचाराने वागू नये, माणसासारखं वागणं हाच खरा धर्म आहे. आणि म्हणून जगामध्ये अनेक ठिकाणी माणसं विश्वास ठेवतात, पण विश्वासाला धोकाच होतो, विश्वासघात होतो. मित्र मित्राचा विश्वासघात करतो कधी कधी, आपला विश्वास. आणि या जगामध्ये जे व्यवहार होतो ना, व्यवहार चालतो ना, तो विश्वासानेच चालतो. आता समजा आपण ज्याच्या गाडीवर बसतो त्याच्यावर विश्वासच असतो ना. त्याच्यावर जर विश्वास नसला तर त्याच्या गाडीवरच बसायचो नाही आपण. आम्ही आता कर्णासाहेब आवटी साहेबांच्या घरी जेवायला गेलोत. त्यांच्यावर माझी श्रद्धा आहे, भावना आहे, विश्वास आहे, म्हणून तिथं जेवलोत. जर विश्वासच नसता तर तिथं माणूस जेवण का? बरं, लांब कशाला? प्रत्येक व्यवहार विश्वासाशिवाय होत नाही. आपण जे दाढी करतो ना,
आता दाढी करतात त्या न्हाव्याजवळ त्यांच्या खुर्चीवर बसतो, त्यांच्या हातामध्ये धारदार शस्त्र असतं. असतं का नाही? किती वाथ धारदार शस्त्र असतं न्हाव्याजवळ, पण आपण मोकळ्या मनाने त्यांच्या ताब्यात देतो सगळं. हा, काही शंका, काही संशय नाही तिथं. का तर विश्वास आहे त्यांच्यावर, त्यांची भीती वाटत नाही. अहो एवढंच काय, इतका विश्वास असतो की कधी कधी झोप सुद्धा लागते माणसाला दाढी करता करता. कशामुळे लागते झोप ही? अहो जिथं विश्वास आहे तिथं भीती नाही, आणि जिथं भीती आहे तिथं विश्वास नाही. सापाची भीती वाटते का नाही? मग सापावर विश्वास नाही आपला, आहे का नाही? जिथं भीती नाही तिथं विश्वास आहे, आणि जिथं भीती आहे तिथं विश्वास नाही. आईवर विश्वास असतो, पण विश्वासाला धोका होऊ शकतो ठिकठिकाणी. पण एकच ठिकाण असं आहे की तिथं मात्र विश्वासाला तडा जात नाही, विश्वासाला धोका होत नाही. त्या ठिकाणाचं नाव जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात.
कर्णासाहेबांनी मला बघा सांगितलं, देवगडावर शांतीब्रह्म पूज्य भास्करगिरी बाबांनी गोमातेची मिरवणूक काढली. काल 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 ना, हो हो हो. दिंडी दिंडी काढली गोमातेची. कारण आता गोमातेला सुद्धा राज्य या शासनाने राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. गोमाता ही पवित्र आहे. अहो, आपण इटाळ चांडाळातून शिवून आलो, शिवता सावध झाली आणि गाईला नुसता स्पर्श झाला आपला, शिवलोत आपण गायला, तर आपण पवित्र झालोत अशी आपली भावना होती आतून. कोणाला सांगावं लागत नाही की आता तुम्ही शुद्ध झाले म्हणून. ही आपल्यालाच पावती भेटते की तुम्ही आता पवित्र झाले, तुम्ही आता शुद्ध झाले. गोमातेला राज्यमाता म्हणून हे दर्जा मिळालेला आहे, शासनाने दर्जा दिला आहे. गाईच्या अंगात असं 33 कोटी देव असतात बरं का. गाईच्या अंगात 33 कोटी देव आहेत. आणि गाईला जर आपण चारा टाकला, पेंढी टाकली, तर 33 कोटी देव आपल्या हाताने जेवले याचं पुण्य मिळत असतं. ऐका ना, 33 कोटी देव आहेत ना. गावरान गाय बरं का. 33 कोटी देव जेवले याचं पुण्य मिळतं. नुसतं 33 कोटी देवाला जेव घातल्याचं पुण्य आपल्याला मिळतंय गायला जर चारा टाकला तर. आणि गायीला जर गोठा बांधला तर 33 कोटी देवाचे मंदिरं बांधल्याचं पुण्य प्राप्त होतं. इतकं पवित्र कार्य शासनाने केलंय, चांगलं कार्य केलंय. आता ते सगळ्याला समान नागरिक कायदा व्हायचा होता, पण ते झालं. आता काही होतोय का नाही कोणाला ठाऊक. शेवटी होईन एखाद्या वेळेस. ते काय असते, पहिल्या धडाक्यालाच झालं असतं बरं का. पण ते मोदी साहेबांचे हातपाय तोडलेत सगळ्यांनी, खुळं करून टाकले नुसतं पांगळं. पण होणार आहे समान नागरिक कायदा तुम्हीच करणार आहेत, ही जनताच करणार आहे. आता तुमच्या लक्षात यायला लागलं की काय होतंय आणि काय झालंय ते. कधी कधी माणसाला उपासमार बी व्हावं लागते, म्हणजे जेवणाचं महत्त्व कळत असतं, आहे का नाही. तर होईल, तुमच्या मनासारखं होईल, समान नागरिक कायदा होईल, सगळ्याला सारखं, सगळे आनंदाने राहतील, सगळे एका आईच्या लेकराप्रमाणे राहतील एका घरात. म्हणजे आणि प्रत्येक गाईला, गावरान गाईला 50 रुपये दिले जणू. 50 रुपये प्रत्येक गाईला, 50 रुपये गावरान गाईला बरं का. आणि म्हणून ज्याच्याकडे गावरान गाई नसत्या ते गावरान गाई पाळा. हां, कमीत कमी 50 रुपये तिला नाही खर्च केले, 30 रुपये तर 20 रुपये मिळतील ना तुम्हाला. दिवसाला 20 रुपये एका गाईच्या पाठीमागं, काही न करता. आणि शेण बी मिळेल तिचं, आणि गोमूत्र बी मिळेल, दूध मिळेल, आणि सगळ्यापेक्षा जास्त तिला हात लावला की समाधान मिळेल. अहो, गाय असं वैद्य आहे. गाय जर दारात असली तर शेकडो आजार तिथं येत नाहीत. बरोबर. गायीच्या जर पाठवून हात फिरवला ना आपण तर माणसाचा BP संतुलित राहतो. आणि तिची जर कांबळ चोळी नशी तर कॅन्सर होत नाही. मग गाय बघा किती वरदाने मोठं गाय. ती गाय सांभाळली पाहिजे, आपण प्रत्येकाने सांभाळली पाहिजे. आणि मी तसंच नाही सांगत बरं का, नुसतं तुम्हालाच नाही सांगत गाय सांभाळा गाय सांभाळा म्हणून, मी पण सांभाळतो. नाही तर कधी कधी असं होतं, सांगत खूप पण करीत काहीच नाही, मग त्याचा बी काही परिणाम होत नाही. हे जे परिणाम होत नाही ना समाजावर, याचं कारण असं की
आपले स्वतः ते नसतं नाही का. नाथ महाराजाकडं एक बाई मुलाला घेऊन गेली होती. गोड खात. हा, हे सगळं तुम्हाला माहितीच आहे, फक्त उजाळा करून देतो मी. म्हणले महाराज हे खूपच गोड खातं, काय करावं याला, याला सांगा गोड खाऊ नको म्हणून. आता नाथ महाराज त्यावेळेस गोड खात होते आणि म्हटले मी जर याला सांगितलं तू गोड खाऊ नको तर हा ऐकणार नाही, कारण आपल्या वाणीमध्ये तो प्रभाव नाही ना. आपणच तसं करतो तर आपणच दुसऱ्याला सांगायचं तर करू नका म्हणून कसं जमणार आहे. मग नाथ महाराज त्या बाईला म्हटले ठीक आहे, 8 दिवसांनी तुम्ही याला परत घेऊन या. मग नाथ महाराजांनी 8 दिवस त्या वेळापासून गोड खाणं बंद केलं. आणि मग आली ती माताजी घेऊन मुलाला, आणि मग नाथ महाराजांनी डोक्यावरून पाठवून हात फिरवला त्या बाळाच्या आणि म्हणले बाबू बाळा वाघा गोड खाऊ नको. आणि हे शब्द त्या महिलांनी ऐकले. एवढंच सांगायचं होतं तर याला 8 दिवस कशाला, मग तेव्हाच नव्हतं सांगता येत का. पण शांतीब्रह्मनाथ महाराज म्हटले त्यावेळेस मीच गोड खात होतो. पूज्य गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले हे नेहमी सांगायचे. विठ्ठल बाबा घुले यांचा फोटो आहे तुमच्या घरामध्ये. ते काय सांगायचे, ते सांगायचे की खूप खूप करावा आणि थोडंसं सांगावा, खूप वागावा आणि थोडं सांगावा. पण असं झालंय खूप सांगतेत एवढंच वागत नाहीत, त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून गायीची सेवा करायची सर्वांनी. गाय पवित्र आहे, गाय समाधान देते. जे समाधान पैशाने मिळत नाही, अरबो रुपयाने मिळत नाही, ते समाधान गाय देते, आरोग्य देते. आणि गोमाता ही सर्वात श्रेष्ठ आहे. हे बघा कधी कधी संत महात्मे रागवतात, वेळ प्रसंगी शिवी पण देतात बरं का साधू, पण त्या शिवीत द्वेष नाही बरं का. साधूच्या शिवीत द्वेष नसतो, त्यांच्या शिवीत तळमळ असते. नाथरायांनी शिवी दिली पण त्या शिवीत काही द्वेष आहे का, नाही, द्वेष नाही. त्यांच्या शिवीत सुद्धा तळमळ आहे. आई सुद्धा मुलाला शिवी देते, ए डोल्या मुडद्या, तो मढ गेलं, तुझी झोळी निघाली, इकडं मर. शिवीचं नाही, पण ह्या शिवीत सुद्धा आशीर्वाद आहे. संतांच्या शिवीत सुद्धा आशीर्वाद आहे. त्यांच्या कटू बोलण्यात सुद्धा प्रेम आहे. मोठ्याने कटू बोलण्यात सुद्धा लहानाचं हित असतं, हित दडलेलं असतं. संत महात्मे कधीच धोका देत नाहीत, विश्वासाला धोका देत नाहीत. कदाचित देव विश्वासघात करते बरं का, पण संत करीत नाहीत विश्वासघात. देव कदाचित धोका देतेन, विश्वासघात करतेन, परंतु संत मात्र विश्वासघात करत नाहीत. याच्यासाठी एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट आहे तुमच्या पाठच. दुर्योधन निर्वस्त्र होऊन माता गांधारीकडे चालला होता, नग्न होऊन. कारण त्याच्यावर माता गांधारीची दिव्य दृष्टी पडणार होती आणि तो वज्रदेही होणार होता. आणि म्हणून दुर्योधन नग्न अवस्थेत निर्वस्त्र होऊन माता गांधारीकडे चालला. हे देवाच्या लक्षात आलं. देव म्हटले हा गांधारी मातेकडे चाललाय, याच्यावर दिव्य दृष्टी पडल, हा वज्रदेही होईल, म्हणजे अमर होईल, म्हणजे अर्थात माझ्या पांडवाचा काळ बनन, काळ, पांडवाचा काळ बनन. आणि मग देवाने फुलमाळ्याचं रूप धारण केलं. दुर्योधन ज्या रस्त्याने चालला होता ना पटापटा, त्या रस्त्यात आडवे जाऊन बसले देव, फुलाची टोकरी घेऊन. आणि दुर्योधन चालला होता घाईघाईने. देव म्हटले अरे दुर्योधना कुठे चाललास. तो म्हटलं कुठे चाललो म्हणजे आईकडे चाललोय, माता गांधारीकडे चाललोय. आणि देव म्हटले आईकडे चाललास, माता गांधारीकडं, आणि अशा नग्न अवस्थेत. अरे तू तरुणाबांड नवजवान, तुला काही शरम बिरम काही संकोच वाटतो का नाही. तू काय लहानच का लेकरू.
तरणा बांडेस. आता म्हणतात ना माणसं, मिशा दाढी मिशा फुटल्यात तुला. तू अशा अवस्थेत कसा जातोस तू माय आईकडं? अशा अवस्थेत जाऊ नये देव म्हटले. आणि दुर्योधनाला हे खरं वाटलं. दुर्योधनाने विश्वास ठेवला, म्हटलं आई समोर असं जाणं योग्य नाही. पण म्हटले देवा काय करू आता, ह्या जंगलात कुठं कपडा नाही, काही नाही, काय निसू म्हटले. देव मनात म्हटले त्याच्यासाठीच तर मी इथं आलोय. मग देवाने लगेच फुलाची चड्डी दिली, नेस म्हटले. आणि फुलाची चड्डी दुर्योधन नेसला. आणि दुर्योधनाला देवाचे उपकार वाटले बरं का. आपल्या इज्जतीचं आबरूचं रक्षण केलं म्हटले देवाने, आपल्या चड्डी दिली घालायला, उपकार वाटले. माता गांधारीकडे गेली आणि म्हटलं माताजी मी आलोय. गांधारी माता म्हटल्या बेटा तू निर्वस्त्र होऊन आलास का? कारण ही चड्डी फुलाची असल्यामुळे त्याला वस्त्रही म्हणता येत नव्हतं. म्हटले हो निर्वस्त्र होऊन आलोय. आणि गांधीने माताने ती पट्टी खोलली डोळ्याची. पट्टी खोलल्याबरोबर सूर्यकिरण जसे पडावात बाहेर तसं डोळ्यातून तेज बाहेर पडलं, शक्ती बाहेर पडली. आणि जिथं जिथं माता गांधारीची दृष्टी गेली तो संपूर्ण भाग वज्रदेही झाला. आणि ती चड्डी नसल्यामुळं तिथं मात्र गांधारी मातेची दृष्टी जाऊ शकली नाही. मग गांधारी माता म्हटल्या बेटा तुला कोणीतरी फसवलं, कोणीतरी तुझ्याबरोबर राजकारण केलं, तुला छळ फसवलं म्हटले. ही चड्डी नेसून आलास. कारण माता गांधारीच्या दृष्टीमध्ये एवढी शक्ती निर्माण झाली होती. कारण शक्ती का निर्माण होणार नाही, ती पट्टी कधी बांधली होती. अहो गांधारीला समजलं आपले होणारे पती अंध आहेत धृतराष्ट्र. मग नवरात जर काही बघू शकत नाही डोळ्याने तर आपण सुद्धा काही बघायचं नाही असा विचार केला. आणि तेव्हाच ती पट्टी बांधून घेतली. ती महान तपस्विनी होती. आणि उगं बारीक विचार करू आपण. एखाद्या मुलीला म्हटलं पोरग लय चांगले, लय संपत्ती, सर्व्हिसला आहे, सगळे, पण जरा कान आहे. ऐकल का पोरगी? कान समजतं ना इकडं. कान म्हणजे बांग, तिराळ. ती पोरगी म्हणून तिकडे काही असू द्या मला नको ते. पण माता गांधारी होत्या त्यांना समजलं की आपला होणारा पती अंध आहे. मग आपले मालकच जर डोळ्याने काही बघत नाहीत तर आपण बी काही डोळ्याने बघायचं नाही. सुव्रत धारण केलं आणि ती पट्टी बांधली. पट्टी किती दिवस बांधली होती? 100 मुलं होईपर्यंत पट्टी बांधलेली होती. आणि नुसती होईपर्यंत नाही, मोठाले होईपर्यंत. दुर्योधन. आणि जेव्हा महाभारताचं अंतिम गदा युद्ध भीमदादाचं आणि दुर्योधनाचं सुरू झालं, दुर्योधन वज्रदेही झाल्यामुळं, वज्रदेही असल्यामुळं त्याला गदा लागत नव्हती. भीम गदा मारत होता. खन गदा वाजायची आणि उलटी फिरायची, खन वाजायची आणि उलटी फिरायची. आणि दुर्योधन उलट हसायचा, ती गदाच लागत नव्हती. व गुदगुले केल्या म्हणे व्हायचं. ती गदा मारली का जोरात, ते गदा अशा दुर्योधनाला गुदगुले केल्यासारखं व्हायचं, लागतच नव्हती. आणि तो उलट म्हणायचा दुर्योधन और मारो, और मारो, और आणखी मार, आणखी मार. आणि भीम गदा मारून मारून जोरात मारून मारून थकला. जसं साप मारताना एखादा गळून जातो, बाहू थकल्या, हातातली गदा निष्ठून पडणार, अशी अवस्था झाली. भीमदादाची परिस्थिती झाली. आणि मग देवाच्या लक्षात आलं. देव म्हटले अरे भीमा ही गदा आता इथं मांडीत मार म्हटले. मग त्यावेळेस भीमदादाने काही नियम सांगायला सुरुवात केली. महाभारताच्या सुरुवातीला काही नियम ठरले होते युद्धाच्या पूर्वी. काय? एका योद्ध्याबरोबर एका योद्ध्यानेच युद्ध करायचं, एका महारथीबरोबर एका महारथीनेच युद्ध करायचं. आणि गदायुद्ध हे कमरेच्या वर असं वर करायचं गदायुद्ध, असे नियम ठरले होते. मग भीमदादा म्हटले देवा तुमच्या लक्षात नाही का, हे नियम तुम्हीच ठरवलेले आहेत.
की गदायुद्ध हे कमरेच्या वर असतं म्हणून, आणि तुम्ही आता सांगता की मांडीत टाका गदा. मग हे नियम तुटेल आपल्याकडून. मग देव भीमदादाला म्हटले, भीमा अरे ते तू खूपच न्यायमूर्ती झालास म्हटली. हां, खूपच न्यायाच्या गोष्टी मला सांगायला लागलास. गदायुद्ध कमरेच्या वर असतं हे बरोबर आहे, पण त्याबरोबर हाही एक नियम होता की एका महारथी बरोबर एका महारथीनेच युद्ध करायचं. आणि तुला आठवत नाही का, अभिमन्यू जेव्हा चक्रव्यूहात सापडला तेव्हा त्याच्यावर सगळे महारथी तुटून पडले होते. अनेक महारथी तुटून पडले होते. त्यांनी सगळ्यांनी मिळून मारलं. त्यांनीच हा नियम तोडलाय. कौरव पक्षानेच हा नियम तोडलाय. आणि तू काय नियमाला घेऊन बसलास. आणि तो पूर्ण प्रसंग, अभिमन्यूचा प्रसंग, तर चिकताना ओरडताना सगळे रथी महारथी त्याच्यावर पडलेले, हे सगळे तुटून पडलेले सगळं भीमदादाच्या लक्षात आणलं. आणि मग भीमदादाचा क्रोध अनावर झाला. आणि मग भीमाने जी गदा उचलली आणि दुर्योधनाच्या मांडीत टाकली. मेला ना दुर्योधन. दुर्योधन गतप्राण झाला. कशामुळे मेलो? विश्वासघात. हा, विश्वास ठेवला त्याने, देवावर विश्वास ठेवला आणि म्हणून तो मेला. म्हणजे देवाने त्याचा विश्वासघात केला, ठीक आहे नाही, देवामुळं. म्हणजे देव सुद्धा कदाचित विश्वासघात करू शकतात, परंतु संत हे कधीही विश्वासाला तडा जाऊ देत नाहीत. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझा फक्त आणि फक्त संतांच्या चरणावर विश्वास आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज म्हणतात, आणि त्यांच्या चरणावर माझा विश्वास असल्यामुळं मी त्यांचा सर्व भावाने, सर्वांगाने, सर्वांगाने त्यांचा दास झालो. दास कोणाचा होता माणूस? ज्याच्यावर विश्वास नाही त्याचा दास होतो का? नाही. ज्याच्यावर विश्वास नाही त्याचा दास कसं होईल हो? ज्याच्यावर विश्वास आहे त्याचाच दास होऊ शकतो माणूस, ठीक आहे नाही. त्यांच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी त्यांचा दास झालो. काय विश्वास आहे? की माझा हा विश्वास आहे, सर्वांगीण हित माझं फक्त संतच करू शकतात. तेथी माझे हित करती सकळ, तेथी माझे हित करती सकळ, तेथी माझे हित करती सकळ, तेथी माझे हित करती विठोबा
सेवा जोगेश्वरी माताजीच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, माऊली ज्ञानोबरांच्या चरणी, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पित करायची आणि आपल्याला याच ठिकाणी थांबायचे. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय हरे विठ्ठल, विठ्ठल जय विठ्ठल, विठ्ठल जय हरे विठ्ठल. देवा पुढे करा महाराज तुम्ही गुंजारीला अधिकार करा महाराज तुम्ही तुका बळी नारी राखा पाया करा महाराज तुम्ही